नांदेडमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आरक्षणाविषयीच्या विधानानं तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। मराठा आरक्षण कार्यकर्ते नांदेडमध्ये आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। राज ठाकरेंच्या विरोधात नांदेडमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। आपण बघतोय राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि ते नांदेडमध्ये आहेत। राज ठाकरेंच्या विरोधात आता नांदेडमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मराठा आरक्षण कार्यकर्ते नांदेडमध्ये आक्रमक झालेले आहेत। योगेश लाटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले। योगेश, नेमकं काय घडलं? निश्चितपणे राज ठाकरे यांनी आरक्षणाबाबत सातत्यानं मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत असा या आंदोलनकर्त्यांचा दावा होता। राज ठाकरे हे शासकीय विश्रामगृह नांदेड इथं आज पोहोचले आणि त्यानंतर काही वेळाने हे आंदोलक तिथं पोहोचले आणि त्यांनी विश्रामगृहाच्या बाहेरील भागामध्ये राज ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केली। जरांगे पाटील हे एक अत्यंत प्रामाणिक नेतृत्व आहे, परंतु राज ठाकरे हे अशा व्यक्तीवरती टीकात्मक बोलतात, ही त्यांची भूमिका अत्यंत चुकीची आहे असं या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं। आंदोलनकर्ते राज ठाकरेंपर्यंत पोहोचू शकले नाहीत, परंतु त्यांनी मोठ्या प्रमाणात तिथं घोषणाबाजी केली आणि पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं। योगेश, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊच। तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून असा। तुर्तास धन्यवाद। आपण बघतोय की मराठा आरक्षणातले आंदोलनकर्ते राज ठाकरेंच्या विरोधात घोषणा देत आहेत। राज ठाकरे आज नांदेडमध्ये पोहोचले आणि राज ठाकरेंनी जे विधान केलं होतं त्या विरोधात आता मराठा आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहेत आणि त्याचे पडसाद आता नांदेडमध्ये उमटलेले आहेत। मनोज जरांगे पाटलावर बोलायची मागच्या 11 महिन्यापासून मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने आंदोलन चालवलं घेतलं त्याच्यामध्ये प्रामाणिकता आहे, इमानदारी आहे, समाजासाठी त्यांचं सॅक्रिफाईस आहे। 3दा मृत्यूच्या दारातून बाहेर आलेला माणूस आहे, त्यांच्यावर बोलायची यांची पात्रता आहे। स्वतः ठाकरे घराणे दाखवायचं, सोकाल राजकारण करायचं आणि एका सर्वसामान्य एका युवकावर बोलायचं, प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या तरुणावर बोलायचं, यांची पात्रता नाहीये। जर राज ठाकरे खरे असले असते ना तर आतापर्यंत मराठा समाजाला जे आहे ते पाठीबांधून मोकळले असते। जेव्हा बघल तेव्हा मराठा समाजाच्या विरोधात राजकारण, तर आपण बघतोय की मराठा आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं नांदेडमध्ये बघायला मिळत आहेत। राज ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। राज ठाकरेंनी जे विधान केलं होतं त्या विरोधात आता मराठा आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आहेत।